नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे सामान्य प्रशासन विभागाकडनं माहिती व जनसंपर्क संचालयाच्या विभागासाठी सिस्टीम इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी इथं कटांतरी भरतीनुसार तांत्रिक पदे ही भरण्यात येणार आहे. त्याचा हा जी-आर आलेला आहे 21 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर आहे. यामध्ये हे 2 पदांसाठी भरती आहे. किती पदांसाठी ही भरती होणार आहे, पगार काय असणार आहे इत्यादी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. अप्लाय कसे करा ते पण सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला माहिती व जनसंपर्क महासंचालय आवश्यक असणारे सिस्टीम इंजिनिअर व सॉफ्टवेअर डेव्हलपर हे तांत्रिक मनुष्यबळ एका वर्षासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 21 जानेवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता याच्यात पुढे गेल्यानंतर आपण बघूया प्रस्तावना. तर संदर्भ दिन 4 व 5 मध्ये 4 व 5 रोजीच्या प्रपत्रामध्ये सादर केलेल्या प्रस्तावानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालयास आवश्यक असणाऱ्या सिस्टीम इंजिनिअर व सॉफ्टवेअर डेव्हलपर हे तांत्रिक मनुष्यबळ एका वर्षासाठी सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उक्त संदर्भाधीन क्रमांक 2 येथील उपलब्ध शासन निर्णय 27/9/2022 मधील तरतुदीप्रमाणे घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता शासन निर्णय देण्यात आलेला आहे यामध्ये की माहिती व जनसंपर्क महासंचालयास आवश्यक असणारे सिस्टीम इंजिनिअर व सॉफ्टवेअर डेव्हलपर हे तांत्रिक मनुष्यबळ एका वर्षासाठी सामान्य प्रशासन माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील सामान्य प्रशासन माहिती व तंत्रज्ञान विभाग शासन निर्णय दिनांक 27/9/2022 मधील तरतुदीनुसार येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता खालील अटी शर्तीच्या अधीत राहून प्रदान करण्यात येत आहे. संदर्भ दिनमधून आता पत्रामध्ये सादर केलेल्या बाबींनुसार अनुषंगाने वित्त विभागाच्या उक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 27/4/2015 मध्ये तसेच शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन नियमानुसार आदेशानुसार कार्यपद्धतीनुसार खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभाग शासन निर्णय दिनांक 27/9/2022 मध्ये तसेच उक्त संदर्भ 3 सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभाग शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2025 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच सादर शासन निर्णयातील अटींची पूर्तता करून पुढील आवश्यक कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालयामार्फत करण्यात यावी. एकूण खर्च प्रशासकीय मान्यतेमध्ये मर्यादितच असावा. आता याच्यामध्ये दिलेले आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिलेला आहे. आता भाग दिलेला आहे दिनांक 17/4/2015 मध्ये भाग पहिला उपविभाग 3 च्या परिशिष्ट क्रमांक अनुसार प्रशासकीय विभागास अनावर्ती खर्चास बाबीतील 5 कोटी आणि किंवा आवर्ती खर्चांमध्ये 50 लक्ष इतक्या लक्षपर्यंतचा असलेल्या वित्तीय अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभाग दिलेला आहे याच्यामध्ये संचालय वगैरेची माहिती कटांतरी सेवा लेखा शीर्षकामधून हा सदरचा खर्च भागवण्यात यावा असे ते सांगण्यात आलेलं आहे. आता कोणती कोणती पदे आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. जे की असणारे सिस्टीम इंजिनिअर व सॉफ्टवेअर डेव्हलपर या 2 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली आहे त्यांनी. या 2 पदांमध्ये आता किती पदं भरतीने सांगता येऊ शकत नाही दिलेलं नाही तसं, पण ज्यासाठी तुमची भरती आहे. आता तुम्हाला डाऊट असेल की अप्लाय कसं करायचंय? तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला माहिती व जनसंपर्क महासंचालयास आपल्याला इथे स्वतः जाऊन या ठिकाणी जायचं आहे. सामान्य प्रशासन विभागामधलं एक सेक्टर येतं हे. त्याच्यामधला भाग माहिती व जनसंपर्क महासंचालय या विभागामध्ये जाऊन स्वतः आपल्याला भेट द्यायची. सिस्टम इंजिनिअर व सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी मला अप्लाय करायचं आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी मी इथे तयार आहे काम करण्यासाठी. तर त्यांना तिथे जाऊन भेटा आणि तिचा ॲड्रेस वगैरे तुला Google मॅपवर टाका तुम्हाला मिळून जाईल. ओके. नाहीतर आपण कोणाकडून त्या सरकारी कार्यालयात जाऊन पण याचा आपण तपास लावू शकतो तिथून जाऊन. ओके. तर काही डाऊट असेल तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जे जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा.
डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक